नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमका काय वाद आहे। तर मागील काही दिवसापासून संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। मागील काही दिवसापासून मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू आहे। दोघांमधील कथित वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। हा संपूर्ण वाद एका कथित घोटाळ्याने सुरू झाला। यानंतर दोघेही सार्वजनिकपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। देशातील दोन मोठे मोटिवेशनल स्पीकर समोरासमोर का आले आहे, हे एक प्रश्नचिन्ह आहे। दोघांमध्ये सुरू असलेल्या वाद काय आहे, तर हा एक प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो। तर आपण जाणून घेऊया सविस्तर, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। कोण आहे संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा, या संदर्भात आपण माहिती घेऊ। संदीप माहेश्वरी देशातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर असून त्यांचे एक मोठे यूट्यूब चॅनल देखील आहे। संदीप माहेश्वरींच्या यूट्यूबवर 22.3 मिलियन सबस्क्रायबर आहेत। ते अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात। तर दुसरीकडे डॉक्टर विवेक बिंद्रा स्वतःला बिझनेस गुरु म्हणवतात। त्यांचे यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत। ते लोकांना मार्केटिंग आणि व्यवसायाच्या टिप्स शिकवतात। ते देखील अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात। नेमका वाद काय आहे? एका कथित घोटाळ्यावरून या दोन यूट्यूबर्समधील वाद सुरू झाला। 11 डिसेंबर रोजी संदीप माहेश्वरी आणि यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी मोठा घोटाळा उघड केल्याचा दावा केला। व्यवसाय शिकवण्याच्या नावाखाली काही लोक हजारो रुपयांचे कोर्सेस विकत घेत आहेत, असे ते म्हणाले होते। या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही। पण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर संदीप माहेश्वरी आणि स्टॉप स्कॅम बिझनेस सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करू लागले। यानंतर दुसऱ्या दिवशी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूबवर कम्युनिटी पोस्टमध्ये दावा केला की काही लोक माझ्या टीमवर व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव आणत आहेत। या पोस्टनंतर विवेक बिंद्रांनी एक पोस्ट करत संदीप माहेश्वरीला खुले आव्हान दिले। यानंतर विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी समोरासमोर आले। विवेक बिंद्राने आपल्या टीमला कायदेशीर कारवाई धमकी दिल्याचा दावा संदीप माहेश्वरी यांनी केला। विवेक बिंद्राने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून संदीप माहेश्वरीवर अनेक आरोप केले। तसेच येत्या काळात संदीप माहेश्वरीचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। हे प्रकरण इथेच थांबले नाही। त्यानंतर संदीप माहेश्वरीने एक व्हिडिओ अपलोड केला आणि या कथित घोटाळ्याविरोधात FIR दाखल करण्याचे आणि सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करण्याचे आवाहन केले। माहेश्वरीने व्हिडिओमध्ये RBIची काही परिपत्रके दाखवली आणि बिंद्रांच्या योजनांना घोटाळा म्हटले। सोशल मीडियावर मुद्दा चर्चेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा हे दोघेही देशातील सुप्रसिद्ध यूट्यूबर्स आहेत, ज्यांना करोडो लोक फॉलो करतात। दोघांच्या फॉलोअर्समध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांविरुद्ध वाकयुद्ध करत असताना त्यांचे फॉलोअर्स कसे बसतील? ते देखील यूट्यूबर्सवर व्हिडिओ बनवत आहेत आणि या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत। हा मुद्दा अनेक दिवसापासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे। तर मित्रांनो, आपण या घोटाळ्याबद्दल माहिती घेतली आहे। तर तुम्हाला या दोघांच्या काही मत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवा।